नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बदलते व्यवस्थापन शिक्षण आणि संधी या विषयावर बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर युवराज लाहोटी. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्ते, धन्यवाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख करून देते. प्राध्यापक डॉक्टर युवराज लाहोटी हे बहुआयामी आणि अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्व आहेत. सध्या ते विश्वकर्मा विद्यापीठ पुणे येथे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच आउटरीचचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना व्यवस्थापन शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, सल्लागार सेवा आणि विश्वकर्मा समूहाच्या शैक्षणिक प्रशासन क्षेत्रातील 25 वर्षांहून अधिक समृद्ध अनुभव आहे. ते पीएचडी मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधक पीएचडी संशोधन करतायत. त्यांच्या नावावर 6 पुस्तकं आणि 1 संपादित पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तसेच त्यांच्या शैक्षणिक योगदानामध्ये 11 पेटंट्स आणि यूजीसी केअर, एबीडीसी आणि स्कूपस सूचीबद्ध नियतकालिकांमधील 35हून अधिक दर्जेदार संशोधन पेपर्सचा समावेश आहे. त्यांनी आपले संशोधन कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सादर आणि प्रकाशित केलेलं आहे. डॉक्टर लाहोटी यांना लायन्स क्लब तर्फे प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलंय. तसेच वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेस तर्फे YK भूषण बेस्ट टीचर अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना 2024-25 आणि 25-26 या वर्षांसाठी प्रतिष्ठित बेस्ट रिसर्चर्स अवॉर्ड देखील प्राप्त झालेला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विषय, आव्हाने आणि विकासात्मक मुद्द्यांवर विचार मांडण्यासाठी त्यांना विविध व्यासपीठांवर वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर युवराज लाहोटी हे अनेक व्यावसायिक संस्थांचे सदस्य आहेत. तसेच विविध विद्यापीठांमधील संशोधकांसाठी ते विवा वोसे परीक्षक आणि पीएचडी प्रबंध परीक्षक म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. ते विविध युवक मंचावरील एक प्रभावी आणि मान्यवर वक्ते म्हणून ओळखले जातात. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, आजच्या काळामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्राचं महत्त्व काय आहे आणि दृष्टिकोन त्याकडे पाहण्याचा कसा बदललाय? धन्यवाद. पहिला आता जो आपण मला विचारलं की वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला. आपल्याला माहीत असेल की काही काळ आपण असं बघत आलो की वाणिज्य आणि व्यवस्थापन म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये फक्त बँकर्स, काही व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणजे मॅनेजर्स आणि असे व्यावसायिक जे धोरण चालवणारी लोक आहेत, सेल्स आहे, मार्केटिंग आहे, असे एक थोडेच क्षेत्र होते जिथं आपण लक्ष ठेवून बघायचो की ह्या क्षेत्रामध्येच ह्यामध्ये करिअर आहे. पण आता बदलत्या काळामध्ये असं राहिलं नाही. वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्राच्या त्या विद्याशाखेच्या कक्षा एवढ्या विस्तारल्यात की आता माझ्याकडे जागतिक व्यापार साखळी आहे. कारण आज एक जग चालतंय, एक देश चालतोय म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी व्यापारदार आहेत, पुरवठादार आहेत, त्यांची साखळी आहे, एअरपोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे, ब्रँडिंग आहे, फिनटेक आहे, डेटाचं काम आहे, डेटा ॲनालिटिक्स लागतात. आणि हे सर्व आता जे क्षेत्र बदलत चालली ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर ह्याच्यामध्ये डेटाचा खूप वापर केला जातो. आणि डेटा आधारित निर्णय घेण्याची प्रक्रिया ही प्रत्येक कंपनीमध्ये वाढली. डेटा आधारित आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ती एक पद्धत बदलली. आणि ह्या बदलत्या पद्धतीशी अनुषंगाने जेव्हा आपण त्या क्षेत्राकडे बघतो, त्या शाखेकडे बघतो, त्यावेळी मला निश्चित असं दिसतं की आता जुनं ते सगळं आता मागं राहिलं आणि नवीन नवीन दर्जेदार शिक्षणाबरोबर दर्जेदार असे त्याच्यामधल्या करिअरच्या संधी तयार झाल्या, शिक्षणाच्या संधी तयार झाल्या. आणि ह्या संधी घेणारी लोक आता जगाला इतकी त्याची मागणी आहे. ती मागणी आपण कशी देऊ शकतो, पुरवू कशी शकतो तर आपण एक दर्जेदार शिक्षण देऊन पुरवू शकतो. निश्चितच. आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. सर, आजच्या विद्यार्थ्यांसाठी अशी कोणती करिअर क्षेत्र आहेत जी नवीन आहेत, उदयोन्मुख आहेत आणि ती आशादायक ठरतील येत्या काळात? आता असे जर सांगायचे तर उदयोन्मुख आणि नवीन दर्जेदार जी करिअरच्या संधी आहेत त्या अनेक तयार होतात. त्या संधी सांगण्याआधी मी तुम्हाला फक्त एक छोटासा रिपोर्ट सांगतो जो 6 महिन्यापूर्वीच हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. त्यात असं लिहिलंय की AI आणि डेटा सायन्स आल्यामुळे जगभरातल्या आपल्याला भीती वाटत राहते की अनेक नोकऱ्या निघून जातील. तर त्याचा काही नंबर पण लिहितात काही रिपोर्टमध्ये. काही अशा प्रकाशित ह्याच्यामध्ये दिसतं आपल्याला की जगातले 78 ते 96 लाख लोकांचे जॉब निघून जातील.
पण त्या रिपोर्टमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जगामध्ये 148 मिलियन म्हणजे दशलक्ष नवीन संधी निर्माण होणार आहेत, नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आणि जाणार आपण किती म्हणतोय त्या ह्याच्यावर जर आपण लक्ष ठेवलं तर 1 लाख जाणार आहेत. तर मी जर त्याचं फक्त गणिती भाग मांडला तरी आपल्याकडं अजून 90 दशलक्ष असे नवीन जॉब तयार, अशा करिअर संधी तयार होणार आहेत. आता ह्या संधी तयार कुठं होतात? आपण कायम फक्त बघताना विद्यार्थी म्हणून आपण असं बघत असतो किंवा एक शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून आम्ही असं बघतो की फक्त इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये होतात का? तर निश्चित नाही. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बरोबर कॉमर्स आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन आणि ह्याच्याशी रिलेटेड जे काही क्षेत्र आहेत ह्याच्यामध्ये अनेक संधी निर्माण होतात. मी तुम्हाला एक छोटीशी एक्झाम्पल सांगतो. मला आता एखाद्या ग्राहकापर्यंत पोहोचायचंय, तर आधीचा मार्ग काय होता ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा? की मी फक्त त्याला काहीतरी एक जाहिरात दाखवणे आणि माझं एक ते जी काही वस्तू आहे ती त्याला विकण्याचा प्रयत्न करणे. पण आता असं राहिलं नाही. तुम्ही, मी हे प्रत्येकजण एक वेगळा एक एक ग्राहक आहे आणि ह्या इंडिव्हिज्युअल ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी काय लागतं? तर त्यासाठी माझ्याकडे काय लागतं? तर स्पेशलाइज्ड डेटा लागतो. मग आजकाल कंपन्या काय करतात? डाटा आधारित ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे तंत्र बघतात. मग त्यामुळे माझ्याकडे जेव्हा विपणन क्षेत्र आहे ज्याला आम्ही मार्केटिंग म्हणतो, तर मार्केटिंग हे फक्त असं नाही राहिलं की मी जाहिरात दाखवली आणि प्रॉडक्ट विकला काहीतरी. मार्केटिंगमध्ये मला तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे वस्तू घेता, कुठल्या पद्धतीचे घेता, कुठल्या एरियामध्ये राहता आणि त्या एरियाचं डायमेन्शन्स काय आहेत, ते कुठल्या भौगोलिक क्षेत्रात येतं, तिथं कल्चरल इम्पॅक्ट कसा आहे, हा सगळा ॲनालिसिस करणारे ॲनालिस्ट लागतात. म्हणजे इतक्या संधी आहेत की आज माझ्याकडं फक्त तुम्ही कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये म्हणलं तर फक्त बँकेमध्ये सुद्धा प्रत्येक बँकेत येणारा ग्राहक हा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याची मागणी वेगळी असते आणि त्यानुसार हे बनतं. आज एक आपल्या देशामध्ये मोठा विमानतळ निर्माण झाला म्हणजे आपला देश आता वेगाने प्रगती करतोय. नवीन नवीन एअरपोर्ट असतात. एक एअरपोर्ट जेव्हा आला तर तो एअरपोर्ट पूर्णपणे हँडल करण्यासाठी माझ्याकडं 900 प्रकारचे नवनवीन संधी आहेत, जॉब रोल्स आहेत आणि त्यातले जवळजवळ तुम्ही बघितले तर 50% हे टेक्नॉलॉजीशी असतं आणि 50% टेक्नॉलॉजी प्लस कॉमर्स अँड मॅनेजमेंट असतात. आज बँकिंगमध्ये फिनटेक आलं, AI फिनटेक आलं. म्हणजे काय? तर फिनटेकमध्ये आता मी ॲज अ कस्टमर म्हणून बँकेला इंडिव्हिज्युअल माहीत असतो की माझा स्कोर काय आहे, मी कशा पद्धतीचे प्रॉडक्ट घेतो बँकेतले, मी कुठल्या पद्धतीचे लोन म्हणून घेतो, ते मी कसे परतफेड करतो आणि ह्याचा हा सगळा डेटा ॲनालिसिस करून ते मला एक टॅग देतात की हा कस्टमर असा आहे, हा कस्टमर मला माझ्या बँकेला पाहिजे आणि ह्या कस्टमरला मी आज दिवसभरात एवढ्या पद्धतीचं लोन देऊ शकतो, त्याला ठेवी ठेवण्यासाठी वेगळं प्रॉडक्ट देऊ शकतो. त्याच्या ज्या फ्युचरमधल्या गरजा आहेत, समजा माझ्या कुटुंबातले जे काही मला कामं आहेत, लग्न आहेत, शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, तर त्याला लागणारे प्रॉडक्ट. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर फक्त कॉमर्स अँड मॅनेजमेंट पूर्ण असा आमूलाग्र बदल झाला आहे आणि ग्राहक केंद्रित सगळे दूरदर्शी प्रकल्प आले. कंपन्या त्या पद्धतीने काम करतात आणि कंपन्या त्या पद्धतीचे जॉब रोल घेऊन मार्केटमध्ये येतात. म्हणून मी तुम्हाला आता फक्त डेटा ॲनालिटिक्स, मार्केटिंग ॲनालिटिक्स, डेटा सायन्स म्हणजे मी अजून एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. आता असे काही टूल अवेलेबल आहेत. ते टूल ॲनालाइज कोण करतो? तर मॅनेजमेंटचा प्रोफेशनल करतो, माझा विद्यार्थी करतो आणि तो मागं बसून हे सगळा डेटा बघून सांगतो की आज मला महाराष्ट्रामध्ये, आज मला बाजूच्या राज्यांमध्ये किती मागणी येईल, जुलै महिन्यात किती येईल, नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या आसपास किती येईल आणि हे सगळा डेटा जेव्हा चर्न होऊन हा समोर ठेवला जातो त्यावेळी कंपन्या निर्णय घेण्याला एकदम सक्षम बनतात, त्यांचे निर्णय अचूक बनतात. त्यामुळं असे नवीन नवीन क्षेत्र येतात. जागतिक जी साखळी मी जे म्हणतो ना, आज एखादा प्रॉडक्ट भारतात तयार झाला एक वस्तू, तिला जगभरात डिमांड असते. कारण माझं विपणन क्षेत्र तसं आहे, माझं मार्केटिंग तसं चालतं. कंपन्या आता फक्त एका देशासाठी मर्यादित नाही राहिल्या. ह्या कंपन्या जागतिक झाल्या आणि जागतिक कंपन्या जेव्हा असतात त्यावेळी त्यांचं विपणन, त्यांचं ग्राहकापर्यंत पोहोचणं, वेळेत पोहोचणं आणि प्रॉडक्ट आहे तसा घेऊन पोहोचणं, ह्यासाठी जी जागतिक साखळी लागते ती साखळी तयार झाली. असे अनेक संधी आता आपल्या क्षेत्रामध्ये आहेत. आणि मंडळी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमधून अनेक विद्यार्थ्यांनी आपलं यशस्वी करिअर घडवलेलं आहे. त्यातल्याच एका विद्यार्थिनीचं मनोगत ऐकूयात.
being a part of the Entrepreneurship Development Cell at Vishwakarma University, Pune, and currently serving as its president, has honestly been a very enriching learning experience for me. Through the ED cell, I have gained a lot of practical exposure in terms of outreach, networking, organizing events, and understanding how ideas are actually executed at ground level. It has helped me build skills like communication, leadership, and problem solving beyond what we learn at classrooms. Apart from that, the university also gives us opportunities to work on real life projects, which makes learning much more application based and helps us understand industry expectations early on. And through industry internships, we get a chance to experience professional environments firsthand, which really bridges the gap between theory and practice and makes us more confident and job ready. विद्यार्थ्यांनो, तुमची स्वप्न जर मोठी असतील तर त्यांना योग्य दिशा देण्याची हीच योग्य वेळ आहे. विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. सर, डेटा किंवा AI, डिजिटल मार्केटिंग किंवा फिनटेक सारख्या गोष्टींशी वाणिज्य आणि व्यवस्थापनाचा कसा संबंध आहे? आपण खरं बघितलं तर ह्याचा रोजचा रोजच संबंध आहे. जसं मी आत्ताच आपल्याशी बोलताना सांगितलं की फिनटेकमध्ये आज फिनटेक म्हणजे असं नाही राहिलं की मला बँकेच्या दारापर्यंत जायचंय आणि महिनाभर माझी फाईल घेऊन फिरायची. माझा सगळा प्रोफाईल त्यांच्याकडे असतो. तो कसा बनतोय? तर AIचे टूल्स आहेत, त्यांच्याकडे डेटा ॲनालिटिक्स टूल्स आहेत. आणि हे ॲनालिटिकल टूल कोण वापरतं? तर मॅनेजमेंटचे प्रोफेशनल्स वापरतात, माझे विद्यार्थी वापरतात, माझे विपणन क्षेत्रातले विद्यार्थी वापरतात, कॉमर्समधले विद्यार्थी वापरतात. आणि ते एका ग्राहकाचा, भले तो रिटेल ग्राहक असो किंवा एक कंपनी असो, त्यांचा पूर्ण प्रोफाईल समोर असेल तर एखाद्या बँकेसारख्या मोठ्या इन्स्टिट्यूशनला कुठलाही निर्णय घेणं सोपं पडतं. म्हणून तिथं मॅनेजमेंट लागतं. जसं तुम्ही म्हणला की ॲनालिटिक्समध्ये मला फक्त बँक असं नाही, फिनटेकमध्ये ते लागतं, तर माझ्याकडे आज मार्केटिंगमध्ये ॲनालिटिक्स लागतं. मी आत्ता वारंवार कायम हे एक्झाम्पल देत राहतो की माझी एखादी वस्तू घेण्याची प्रक्रिया वेगळी आहे, माझी बुद्धिमत्ता वेगळी आहे, माझा विचार वेगळा आहे, माझी आवड वेगळी आहे, माझी निवड वेगळी आहे. आता असं राहिलं नाही की मी एकच प्रॉडक्ट घेऊन आलो आणि मार्केटमध्ये सगळेजण तो तसाच वापरतील. गॉन आर द डेज आम्ही कायम म्हणतो. त्यामुळे मला लागणारा प्रॉडक्ट वेगळा, माझ्या घरातील लोकांना लागणारा वेगळा, माझ्या समाजातील लोकांना लागणारा वेगळा. तर त्या त्या प्रत्येकाला जो लागणारा प्रॉडक्ट आहे त्याला कसा आवडतो, त्याला कसा दिला पाहिजे, त्याला त्याच्या कुठल्या भाषेत सांगितलं पाहिजे. म्हणून जाहिरातीपासून तुम्ही सगळीकडे जरी बघितलं ना, तर ह्या प्रत्येक क्षेत्रात आता बदल आला AIमुळं, डेटा ॲनालिसिसमुळं. आणि त्यामुळं मॅनेजमेंटचे प्रोफेशनल्स हे लागतात. डेटा ॲनालाइज कोण करतं? टेक्निकल पर्सन तर टेक्निकली करतो, पण मॅनेजमेंटचा प्रोफेशनल हा त्याचा सर्वांगीण असा वापर करून बघतो की माझ्या कंपनीसाठी काय लागतं, माझ्या ग्राहकासाठी काय लागतं आणि त्याच्यापर्यंत मी पोचण्याचे तंत्र काय आहेत. कमीत कमी वेळेत पोचायला लागतं. आता आजकाल आपण बघतो की आपल्या मोबाईलमध्ये एक टूल आहे, ते आपल्याला सांगतं की तुमची ऑर्डर इथून निघाली आणि 17 मिनिटात पोचते. ह्याचा अर्थ काय हो? असं आधी कधीच नव्हतं. ते 17 मिनिटांनी आली आणि 20 मिनिटांनी आली आणि 25 मिनिटांनी. पण आता त्यांनी आपल्याला असं शिकवलं मॅनेजमेंट प्रोफेशनल की तुम्ही आता हे पैसे दिले, तुमच्यापर्यंत ही वस्तू 17 मिनिटात पोचणं हे माझं काम आहे. आणि त्या आधारे आपण आता त्या गोष्टीशी बघतो. आज मी एखाद्या कुठल्याही ठिकाणी गेलो, मॉलमध्ये गेलो, एअरपोर्टला गेलो, बँकेत गेलो, रिटेल शॉपमध्ये गेलो, तर मी जे काही बघतो ना ते सगळं असं बघतो की मला ह्याच्याचा व्हिज्युअल इम्पॅक्ट काय आहे, माझं ब्रँडिंग कसं होतंय, ते इम्पॅक्ट माझ्या हृदयाशी करतं का. आणि ते हृदयाला माझ्या जुडलं की मग मला विपणन क्षेत्रामध्ये काहीच अवघड नाही आहे. मला फक्त हृदयापर्यंत पोचायचं आहे. मग हृदयापर्यंत पोचण्यासाठी डिजिटल मार्केटिंग आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? कमीत कमी वेळेपर्यंत योग्य ग्राहकापर्यंत पोचणे, योग्य व्यक्तीपर्यंत पोचणे. ते कशासाठी? तर फक्त विकण्यासाठी नाही, तर माहितीसाठी आहे. माहिती बरोबर काय देतो आपण? तर एक विश्वास देतो. आजकाल कंपन्या कुठला एक वस्तू विकत नाहीत, त्या आपल्याला काय देतात? तर विश्वास देतात की तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे हा माझा विश्वास आहे. जसं तुम्ही माझ्या विद्यापीठात आला तर माझा एक मी विश्वास म्हणून देतोय की माझी ही व्हॅल्यू सिस्टीम आहे. आणि हे सर्व देण्यासाठी आजकाल जर तुम्ही बघितलं तर कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे प्रोफेशनल्स लागतात. जगभरात आज त्याची मागणी वाढलेली आहे. आज सगळे बिझनेसेस इंटरनॅशनल बिझनेस आहेत. फक्त नोकऱ्या इथंच आहेत संधी असं नाही. आज जगभरात तुम्ही कुठल्याही
कॉर्नरला जावा, तुम्हाला मॅनेजमेंट प्रोफेशनलची आणि कॉमर्स प्रोफेशनलची गरज आहे. बँकिंग सेक्टर ग्रो होत आहे, माझं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रो होत आहे, सर्व्हिसेस सेक्टर ग्रो होत आहे. एक फक्त मेट्रोचं एक्झाम्पल घ्या. आज मेट्रो चालवतो कोण? आपल्याला फक्त मेट्रो म्हणजे असं वाटतं की एक नेटवर्क आहे, ते एस्टॅब्लिश करायला फक्त तंत्रज्ञान लागतं. पण ते चालवायला, ते उत्तम पद्धतीने चालवायला प्रोफेशनल्स लागतात, मॅनेजमेंट प्रोफेशनल्स लागतात. आणि हे सर्व कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधनं तयार होत असतं. निश्चितच. विद्यार्थ्यांनो, उद्याचे यशस्वी व्यावसायिक होण्याचा प्रवास आजच सुरू करा आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. या विषयासंदर्भात आपल्याला सरांकडून अजून जाणून घ्यायचंय. मात्र कार्यक्रमात वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बदलते व्यवस्थापन शिक्षण आणि संधी या विषयासंदर्भात बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्राध्यापक युवराज लाहोटे. सर, आजच्या काळामध्ये नोकरी देण्यापेक्षा किंवा नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारा तरुण घडवणे हे खरं तर खूप मोठं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी कसे प्रयत्न करते? निश्चितच म्हणजे आपण जर केंद्र शासनापासून आणि संपूर्ण जे आम्ही हायर एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणतो, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ह्या सर्वांचा एक आता धोरण आहे आपल्या देशामध्ये की आपण फक्त पदवी किंवा पदविका शिक्षण देणे आणि पदवी देणे ह्याच्यासाठी आपण केंद्रित नाही. आजकाल नवनवीन तरुणांना त्यांच्याकडं प्रचंड अशा प्रमाणात बुद्धिमत्ता आहे, त्यांच्याकडं नवनवीन कल्पना आहेत, संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना घेऊन त्यांना बाजारात यायचं आहे. म्हणजे काय, त्यांना एक कंपनी सुरू करायची आहे आणि त्यांना नोकरी करणे हे त्यांचं ध्येयच नाही. आणि आम्ही आत्ताच्या काळामध्ये असं बघतो की असे आमच्याकडं 25 ते 30% विद्यार्थी असतात जे आजकाल नोकरीसाठी येतच नाहीत. ते शिक्षण घेतात, चांगलं शिक्षण घेतात, टूल्स शिकतात, नवनवीन शिक्षण घेतात, स्किल डेव्हलप करतात, कौशल्य विकास करतात आणि ते सर्व वापरून त्यांना त्यांची कंपनी सुरू करायची असते. मला सांगायला आनंद वाटेल की आमच्याकडं आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही इन्क्युबेशन सेंटर केलेलं आहे, इन्क्युबेशन लॅब आहेत. आता इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय? या इन्क्युबेशन सेंटरमध्ये विद्यार्थी येतो, त्याच्याकडे एक नवसंकल्पना असते, ती संकल्पना कशी रुजवता येईल, ह्या संकल्पनेला कुठल्या कुठल्या क्षेत्रातली माहिती लागते. म्हणजे मग त्याला कायद्याची माहिती लागते, त्याला बँकिंगची लागते, त्याला एक कंपनी रजिस्ट्रेशनची माहिती लागते, त्याला जसं आम्ही म्हणतो की आता आपल्या सरकारने ज्या योजना दिल्या आहेत त्याच्यामध्ये DPIIT रजिस्ट्रेशन आहे. मग त्याला सरकार दरबारी काही अशा वेगवेगळ्या कौशल्य विकासाच्या स्कीम आहेत आणि नवकल्पनांना रुजवण्याच्या स्कीम आहेत, जिथं ते आपल्याला फंडिंग देतात, जे लाखो रुपयामध्ये फंडिंग असतं. कारण एखादं संकल्पना घेऊन आली तर ते मला सुरू करण्यासाठी मला एक कॅपिटल लागतं, फंडिंग लागतं. ते फंडिंग आम्ही अवेलेबल करून देण्यासाठी आपल्याकडे इन्क्युबेशन सेंटर आहे. तिथं माझा विद्यार्थी बसतो, तो ते आयडिया आमच्या प्राध्यापकांशी चर्चा करतो, तज्ज्ञ मार्गदर्शक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग ती आयडिया आम्ही नर्चर करत करत त्याचं रजिस्ट्रेशन, मग त्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे सरकारच्या माध्यमातून फंडिंग देतो. काही कंपन्या, काही आयडियांना आम्ही आमच्या माध्यमातून फंड अवेलेबल करून देतो. आणि मला सांगायला विशेष असं कौतुक वाटतं की काही कंपन्यांच्या ज्या आयडिया आहेत, म्हणजे मुलांच्या ज्या आयडिया आहेत, त्यांना आम्ही परदेशातनं सुद्धा फंडिंग आणून देण्याचा प्रयत्न करतो आणि दिलेले आहेत. आणि जर तुम्ही बघितलं आमच्याकडे येऊन विद्यापीठामध्ये, तर आमच्या काही विद्यार्थ्यांच्या कंपन्या आज अतिशय सुंदर काम करतात. त्या कोट्यवधी रुपयाचा बिझनेस करतात, त्या हजारो लोकांना जॉब देत आहेत. आमच्या काही विद्यार्थ्यांच्या कंपन्या आज नामांकित नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहेत. आणि अशा ह्या लिस्टेड कंपन्या जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून तयार होतात, आमच्या कॅम्पसमधून तयार होतात, त्याच्यासारखा आनंद आम्हाला प्राध्यापक म्हणून नाही. आणि अशा कंपन्या हजारो लोकांना आज देशामध्ये रोजगार देतात. भले ती छोटी असो किंवा मोठी असो, रोजगार 10 लोकांना ते 1000 लोकांना हा आम्ही देशात पण आमचे विद्यार्थी उपलब्ध करून देत आहेत. काही विद्यार्थी आमचे परदेशात आहेत, जसं की अमेरिकेमध्ये आहेत, त्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत, काही जर्मनीमध्ये आहेत, काही सिंगापूरमध्ये आहेत, त्यांच्या छोट्या मोठ्या स्वतःच्या कंपन्या आहेत आणि त्या देशांतर्गत नाहीत तर परदेशात विद्यार्थ्यांना आमच्या संधी
निर्माण करून देत आहेत, तिथल्या लोकल लोकांना संधी निर्माण करून देत आहेत. हे विश्व अतिशय वेगळं आहे. म्हणजे तुम्ही एक कल्पना घेऊन येता, ती कल्पना रुजवतो, ते रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, म्हणजे पाणी घालतो त्या झाडाला, तो त्याचे कष्ट करतो आणि शेवटी एक त्याचा वटवृक्ष बनतो आणि तो वटवृक्ष हजारो लोकांना सावली देतोय. ह्याच्यासारखा आनंद नाही. वा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर भविष्य घडवायचं असेल तर आजच योग्य निर्णय घ्या आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. सर, विश्वकर्मा विद्यापीठामध्ये कॉमर्स आणि व्यवस्थापन या शाखेअंतर्गत कोणकोणते अभ्यासक्रम चालवले जातात? आमच्याकडे उच्च वर्गामध्ये जर आपण बघितलं तर MBA हा प्रोग्राम चालवला जातो आणि MBA हा सर्वमान्य प्रोग्राम आहे जगभरात. जगभरात त्याला मागणी असते. त्याच्यामध्ये आमच्याकडं मार्केटिंग, HR, फिनान्स, फिनटेक, डिजिटल मार्केटिंग, इंटरनॅशनल बिझनेस असे त्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड कोर्सेस दिले जातात. आणि जर आपण अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये बघितलं तर सर्वांना माहिती की सध्या BCom आहे, BCom ACCA आहे, BBA आहे, BBA ACCA आहे, BBA इंटरनॅशनल बिझनेस आहे. कारण काही मुलांचा कल असतो की त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणं आहे, तर त्यांच्यासाठी BBA IB म्हणून कोर्स आहे. BBA मध्ये जर तुम्ही आपण अजून जर बघितलं तर आमच्याकडं परत मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, HR, देन फिनटेक, AI फिनटेक असे स्पेशलायझेशन दिले जातात. कारण जर आज आपण बघितलं तर जगभरात HRची मागणी आहे किंवा जेव्हा मला एक चांगला मनुष्य घ्यायचा आहे माझ्या कंपनीत, तर त्यासाठी तेवढा तज्ज्ञ HR पण लागतो आणि तो HR आता डेटा ड्रिव्हन असतो. त्याला खूप डेटा लागतो. तो फक्त कागद नाही बघत, माझा CV नाही बघत विद्यार्थ्याचा, तो त्याचे संपूर्ण स्किल्स, त्याच्याकडे काय कौशल्य आहेत, त्याच्याकडे काय शिक्षण आहे आणि त्यांनी फक्त मॅनेजमेंट आणि कॉमर्सचं शिक्षण घेतलंय का त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजीचं घेतलंय, थोडं लॉचं घेतलंय, हे सर्व बघतो आणि त्यानंतर तो एक सुंदर विद्यार्थी त्याच्याकडे कंपनीमध्ये एक मॅनेजर म्हणून, जनरल मॅनेजर म्हणून घेत असतो. तर हे सर्व आमच्याकडे आपल्याला मिळतील. अगदीच. म्हणजेच विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात अनेक अभ्यासक्रम चालवले जाते आणि याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.